शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. ओव्या ऐका नीट. शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध देत नाही. काशीतलं गुळझीड किती चिटाकलं तरी ते दूध कधी देत नाही. गाळातला बिडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसू शकत नाही. आईबापाचा आशीर्वाद नसणारा माणूस सुखी होऊ शकत नाही. पुढे ऐका. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती कमावलं तर आईबापाच्या संतांच्या आशीर्वादाशिवाय सुख मिळू शकत. आता आपल्याकडे सुखी कोणला म्हणता? कवडीचं काम करीत नाही, बोंबलं तेंडतो, सुखी आहे. त्याच्या इतका नालायक माणूस दुसरा एकही नाही. तो कामात भजन करतो, तो सुखी आहे. जी व्यक्ती ज्या कामाला आली